त्यातले 4 मंत्री झाले, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, माननीय अशोकजी उईके, माननीय आकाश शिवणकर आणि वर्धेचे आमदार माननीय पंकज भोयर राज्यमंत्री म्हणून त्यांनी पदभार सांभाळलेला आहे। हे 4ही मंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री म्हणून आणि 4 मंत्री यांचा सत्कार आणि विदर्भातल्या सगळ्या आमदारांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा सत्कार होणार आहे। उद्या संध्याकाळी 5 वाजता हा सत्कार सुरू होईल। आपलं जे ईश्वर देशमुख शालेय शिक्षण महाविद्यालय आहे या महाविद्यालयाच्या ग्राउंडवर या मैदानामध्ये हा सत्काराचा कार्यक्रम होईल। यात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, चंद्रशेखरजी बावनकुळे, आकाशजी फुंडकर, अशोकजी उईके आणि माननीय डॉक्टर पंकज भोयर हे 4 लोकांचा मंत्री म्हणून सत्कार आणि उरलेल्या सगळ्या 33 आमदारांचा हा सत्काराचा कार्यक्रम होईल। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी हे अध्यक्ष असतील, यांच्या हस्ते या सर्व मान्यवरांचा सत्कार होणार। नागपुरातला देखील विजय मोठा 4 आमचे आमदार निवडून आले आणि विदर्भातले 32 एकूण आमदार निवडून आले। या सगळ्या आमदारांचा सत्कार देखील मोठ्या प्रमाणात। या कार्यक्रमाचा आणखी एक वेगळं स्वरूप आहे की याच दिवशी 25 डिसेंबरला देशाचे पूर्व पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीची सुरुवात होत आहे। म्हणून याच कार्यक्रमात जन्मशताब्दीचा प्रारंभ श्री अटल बिहारी वाजपेयींचा या कार्यक्रमात सुरुवातीला होईल। या कार्यक्रमाच्या स्वरूपामध्ये असं आपण केलेलं आहे की अटल बिहारी वाजपेयी हे कवी होते, त्यांच्याच कवितांचं मराठी ट्रान्सलेशन केलं गेलेलं आहे आणि काही हिंदी असे जवळपास 4 गाणे त्यात राहतील। त्याचा कार्यक्रम होईल आणि 23 मिनिटाचं एक बॅले नृत्य आहे। अटलजींच्या कवितांच्या आधारावरती 50 नृत्यांगणा या कवितांच्यावरती आपण नृत्य सादर करतील। हा जवळजवळ 50-55 मिनिटाचा हा सांस्कृतिक कार्यक्रम असेल आणि यानंतर माननीय देवेंद्रजींचा सत्कार नितीनच्या हस्ते होईल आणि बाकी मंत्री आणि आमदारांचा सत्कार होईल। साधारणपणे हा मोठा विजय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक हा विजय मिळवलेला आहे। आम्ही सगळ्यांनी बघितलं, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की लोकसभेमध्ये आम्हाला यश कमी मिळालं, याच्या कारणांचा शोध घेत आमचा प्रत्येक कार्यकर्ता, ग्राउंडवरचा कार्यकर्ता हा कामात यावा। मागच्या 3-4 महिन्यापासून लोकसभेच्या निवडणुकीत लगेच आम्ही प्रयत्नपूर्वक हे केलं आणि याचा मोठा विजय आम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळाला आणि याचा आनंद म्हणून नागपूर महानगर आणि जिल्हा भारतीय जनता पार्टी या दोन्हींच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमात जनतेने मोठ्या संख्येत यावं। आमचे सगळे कार्यकर्ते म्हणजे बूथ प्रमुख, वार्डाचा संयोजक असेल तो, शक्ती केंद्र प्रमुख, वार्डाचे अध्यक्ष आणि आमच्या स्थानिक मंडळाच्या कार्यकर्त्यांना या कार्यक्रमात त्यांनी उपस्थित राहावं। काही नागपूरच्या काही सामाजिक संस्था आहेत, या संस्था देखील मान्य देवेंद्रजींचं आणि मंत्र्यांचं स्वागत कार्यक्रमाच्या नंतर करणार आहे। तो साधारणपणे 1 तासाचा सांस्कृतिक कार्यक्रम माननीय नितीनजींच्या हस्ते देवेंद्रजी आणि मंत्र्यांचा आणि आमदारांचा सत्कार असं एकूण कार्यक्रमाचं स्वरूप आहे। या कार्यक्रमाला आपल्या माध्यमातून जनतेने यावं आणि कार्यकर्त्यांनी यावं तो विनंती करण्याकरता आजची पत्रकार परिषद आहे। आपल्या मनात काही प्रश्न असतील तर प्रश्न जरूर विचारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।